जर तुम्ही सेवा करू शकत नसाल तर उभ्या माळाला माझी मेंढी सोडून द्या, माझा विठ्ठल येऊन त्या मेंढ्या सांभाळेल. आणि त्यावेळी बाळूमामा म्हणाले होते एके दिवशी, हे आदमापूर पंढरपूर होईल. श्री संत बाळूमामा महाराज. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये असा एकही माणूस सापडणार नाही की त्याला संत बाळूमामा महाराज हे नाव माहीत नाही. आज संत बाळूमामा महाराजांच्या अमावस्याच्या भंडाऱ्याला लाखो लोकांची गर्दी होत आहे. तर हे संत बाळूमामा महाराज नेमके कोण आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही बाळूमामांचे भक्त असाल तर या व्हिडिओला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. संत बाळूमामा यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1892 रोजी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील बेळगाव जिल्ह्यातील मायप्पा आणि सत्यवा या मेंढपाळ दाम्पत्याच्या पोटी झाला. संत बाळूमामा हे लहानपणापासून जगावेगळे वागत होते. म्हणजे काट्यावर झोपणे, उगाचच स्वतःशीच बडबड करणे, अशा या गोष्टींमुळे बाळूमामांच्या वडिलांना त्यांची काळजी वाटत होती. त्या काळजीपोटी त्यांनी बाळूमामा यांना मारवाडी व्यापारी शेठ चंदूलाल यांच्याकडे चाकरीस ठेवले. त्या ठिकाणी चाकरी करत असताना संत बाळूमामांनी पितळेच्या तुटलेल्या भांड्यामध्ये भगवान महावीरांचं दर्शन घडवून आणलं. पुढे संत बाळूमामांचं लग्न त्यांची भगिनी गंगूबाई यांची मुलगी सत्यवा यांच्याशी झालं. पण या लग्नाला संत बाळूमामा यांचा विरोध होता. आणि त्यावेळी बाळूमामा म्हणाले होते की जर माझं तुम्ही लग्न लावशिला, त्यांच्या सासऱ्याला म्हणाले होते की तुम्ही जर माझं लग्न लावशिला तर तुम्ही मंडपातच तुमचा प्राण निघून जाईल. आणि ही वाणी संत बाळूमामांची त्या ठिकाणी लग्नातच खरी ठरली. अशा पद्धतीनं इच्छेविरुद्ध त्यांच्या लग्न झालं. आणि पुढे लग्नानंतर तो परंपरागत जो व्यवसाय होता बाळूमामांचा मेंढी पालनाचा, ते आणि त्यांची पत्नी सत्यवा तो व्यवसाय करू लागले. असं करत असताना अनेक भक्तांच्या समस्या सोडवत होते. अनेक रंजल्या गांजल्या लोकांना संत बाळूमामा मदत करत होते. त्याच्या तब्बल 9 वर्षानंतर सत्यवा गरोदर राहिल्या. पण बाळूमामांनी दिलेल्या सूचनांचं पालन न केल्यामुळे त्यांचा त्या ठिकाणी गर्भपात झाला. या गोष्टीमुळे बाळूमामा क्रोधित झाले आणि त्यांनी त्या ठिकाणी पत्नीचा त्याग केला आणि ते आपल्या मेंढ्या घेऊन जगाचा संसार करण्यासाठी त्या ठिकाणाहून निघून गेले. पुढे बाळूमामांनी भक्तांसाठी अनेक गोष्टी केल्या. त्यांचे भक्त त्यांच्या समस्या घेऊन बाळूमामांकडे येत. त्या समस्या बाळूमामा सहजपणे किंवा कधी चमत्कार करून सोडवत असत. अशा अनेक गोष्टी घडत असताना संत बाळूमामांचे हालही खूप झाले. संत बाळूमामांना काही लोक मेंढ्या घेऊन जात असताना त्या ठिकाणी म्हणायचे की अरे बाळू, आमच्या रानामध्ये तुझी मेंढरं बसवायची नाहीत. पण बाळूमामा त्याही लोकांना आपलंसं करून घेत होते. अशा पद्धतीने अनेक लोकांच्या अडचणी सोडवत होते. संत बाळूमामा यांचं निधन वयाच्या 74व्या वर्षी आदमापूर येथे झालं आणि तिथेच त्यांनी समाधी घेतली. बाळूमामा म्हणायचे नेहमी की तुम्ही माझी चाकरी कराल, माझी सेवा कराल तर तुम्हाला मी भरभरून देणार. आणि बाळूमामांचा प्राण जात असताना बाळूमामा म्हणायचे होते, माझ्या ह्या मेंढी माऊलीची तुम्ही सेवा केली पाहिजे. जर तुम्ही सेवा करू शकत नसाल तर उभ्या माळाला माझी मेंढी सोडून द्या, माझा विठ्ठल येऊन त्या मेंढ्या सांभाळेल. आणि त्यावेळी बाळूमामा म्हणाले होते एके दिवशी, हे आदमापूर पंढरपूर होईल. तीच गोष्ट आज मित्रांनो खरी होत आहे. कारण आज प्रत्येक अमावस्याला आदमापूरमध्ये पाय ठेवाय जागा नसते. अशा ह्या संत बाळूमामांविषयी तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा.